नमस्कार मित्रांनो, मी राहुल पाटील. म्युच्युअल फंडमध्ये पैसे अडकतात का? या विषयात आपण माहिती जाणून घेणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले की ते पैसे अडकतात? हा प्रश्न अनेक लोक मला विचारतात आणि उत्तर आहे नेहमीच नाही. बहुतेक ओपन एंडेड म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये तुम्हाला तुमची गुंतवणूक रिडीम करण्याची सुविधा असते. म्हणजे गरज पडल्यास तुम्ही युनिट्स विकून पैसे काढू शकता. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्युच्युअल फंड स्कीममध्ये ठराविक कालावधीच्या आत पैसे काढल्यास एक्झिट लोड लागू शकतो. म्हणजे पैसे काढण्यापूर्वी त्या स्कीमचे नियम तपासणे महत्त्वाचे आहे. आणि काही म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये लॉक इन असतो. उदाहरणार्थ ELSS इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स मध्ये प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला 3 वर्षाचा लॉक इन असतो. म्हणजेच त्या कालावधीपूर्वी रिडीम करता येत नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, SIP मध्ये प्रत्येक इन्स्टॉलमेंटची इन्व्हेस्टमेंट डेट वेगवेगळी असते. म्हणून SIP केली म्हणजे पूर्ण पैसे एकाच वेळी लॉक इन झाले असा अर्थ नाही. पण स्पेसिफिक स्कीमचे रिडम्पशन आणि लॉक इन नियम नेहमी तपासा. आणि रिडम्पशन केल्यावर पैसे लगेच हातात मिळतील असे नाही. स्कीम आणि ॲप्लिकेबल रूल्सनुसार रिडम्पशन प्रोसेस तुमच्या बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी काही वर्किंग डेज लागू शकतात. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये पैसे अडकतात का? उत्तर समजून घ्या. बहुतेक ओपन एंडेड फंड्समध्ये लिक्विडिटी असते, पण एक्झिट लोड, लॉक इन आणि स्कीम स्पेसिफिक नियम तपासणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड करण्यापूर्वी फक्त रिटर्न किती मिळेल हे पाहू नका. रिस्क किती आहे, पैसे किती सहज काढता येतात आणि लॉक इन आहे का हेही समजून घ्या. अशाच सोप्या भाषेत म्युच्युअल फंड समजून घेण्यासाठी नक्की फॉलो करा.